नागपूर शहरामध्ये आज दुपारच्या सुमारास वातावरणामध्ये अचानकपणे बदल झाल्याचं दिसलं। नागपूरच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी देखील कोसळल्या। या बदलामुळे तापमानामध्ये सुमारे 5 ते 6 अंश सेल्सिअसनं घट झाली आहे। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। दरम्यान नागपूर वेधशाळेने पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये विदर्भामधल्या आणखी काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली। त्यामुळे शेतकऱ्यांनी तसंच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। नागपूरच्या या बदलत्या हवामानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नागपूरमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली। आपण बघू शकतो की रवी भवन परिसरामधलं हे दृश्य आहे। कशा प्रकारे अचानक वातावरणामध्ये बदल झाला आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे निश्चितच नागपूरकरांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण की मागच्या काही दिवसापासून नागपूरमधलं सातत्याने जे तापमान आहे हे 44-45 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये होतं। मात्र आज आलेल्या या अवकाळी पावसामुळे कुठेतरी वातावरणामध्ये गारवा देखील पाहायला मिळत आहे आणि काही भागामध्ये नागपूरच्या आपल्याला पाहायला मिळत आहे की रिमझिम पावसाच्या सरी देखील कोसळत आहे। निश्चितच या पावसामुळे वातावरण हे अत्यंत आल्हाददायक झालेलं आहे आणि कुठेतरी जो उकाडा होता, कडक उष्णतेच्या लाटा होत्या, त्यापासून कुठेतरी नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे। नागपूर वेधशाळेने जो इशारा दिला त्यानुसार पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांसाठी देखील एक चिंतेचा विषय आहे। मात्र असं असलं तरी आजच्या या पावसामुळे कुठेतरी नागपूरकरांना मात्र तापमानापासून उकाड्यापासून दिलासा मिळताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।